तुम्ही? इंस्टाचा शेवटचा मेसेज गर्लफ्रेंडलाच होता. लग्न आधीचं प्रेम आहे ना. तो काय कसल्या रील्स पाठवतो एखादं समजा माझ्यासारखं लग्न झालेलं पोरग असं ना. पहिली भेट आमची लहानपणापासून होती, ती माझ्या शेजारीच राहिली होती. मलाच माहिती नव्हतं हिच्या बरोबर लग्न होईल म्हणून. आणि लग्न आधीचे किती प्रपोजल? नमस्कार. शक्यतो बायकोच्या नंबरवरूनच तिला चॅटिंग करत बसलो होतो इथली इथं. दाखवा ना. तर आपल्यासोबत आज एक करण. तर आपण करणचे काही सिक्रेट रिव्हील करणार आहे आणि त्याचा मोबाईल आपण चेक करणार आहे. तर करण, आम्हाला सगळ्यात पहिला तुझ्या मोबाईलचा वॉलपेपर काय आहे दाखव. वॉलपेपर हम्म. ते हँग पडलं होतं, ते आता अपडेट मारला, त्या वॉलपेपर गेलेला आहे. आता- आता जो आहे तो दाखव ना. हे बघा, आता हा काय म्हणतात त्याला, साधा सिंपल. साधा सिंपल पर्वतांचा वॉलपेपर आहे. हा. ओके. तर आम्हाला काही अजून जाणून घ्यायचंय. हा. शेवटचा कॉल कोणाला केलता शेवटचा कॉल कधी? आज आज? हो, आता शेवटचा कॉल तुम्हालाच. मला केलता. हा. बरं, शेवटचा व्हॉट्सअप मेसेज कोणाचा आहे तुमचाच. चेक करून सांग, पाठ आहे सगळं. मग आता तुमचा शेवट आलाय ना त्याच्यात. बरं, ब्लॅकलिस्ट केलेली संख्या सांग. ब्लॅकलिस्ट नाही, एक पण नाही आपल्याला. एक पण नाही. एक पण नाही. मग तो ओपन माणूस आहे. हा. बरं ठीक आहे. इंस्टाला शेवटचा मेसेज कुठल्या मुलीचा आलाय तुला? मुलीचा नाही, मुलाचा आलेला आहे. कोणाचा? वाडीतला आहे आमच्या गौरव जोडून. आणि काय पाठवलंय त्याने? तो काय कसल्या रील्स पाठवतो एखादं समजा माझ्यासारखं लग्न झालेलं पोरग असं ना. तुझं लग्न झालंय? नाही हो, लग्न न झालेलं? लग्न नाही. मग? माझ्यासारखं मुलं असतात ना हाईट कमी, हा. त्यांची लग्न झालेले रील्स पाठवतो. हा. बघ म्हणतो त्यांनी लग्न केलं आणि तू लग्न करत नाही. अच्छा, म्हणजे तुला लग्न करायचं आहे तर नाही करायचं नाही? नाही. बरं, ओके. एखादी खास मित्र किंवा मैत्रीण आहे का ज्याने खूप फनी मेसेज केलाय तुला? नाही. नाही असं कोण? मग खास मित्र मैत्रिणीच कोण नाही तुला? आहे पण मेसेज नाही करत काय त्यातलं. मेसेज नाही करीत? बरं, मोबाईल शिवायचं तुझं आयुष्य कसं आहे? म्हणजे भारी तू आहे. मोबाईल शिवाय राहू शकतो का? किती वेळ राहू शकतो? किती दिवस राहू शकतो? मोबाईल शिवाय हम्म. अख्खा दिवस राहू शकतो. एकच दिवस फक्त? नाही मग असं संध्याकाळी फोन तर लावा लागेल ना हा. वडिलांना तिकडे घरी. मग घरी फोन हा लावायला फक्त लागतो काय? फोन साठी. नाही, पण जेव्हा घरी असशील तू तेव्हा? हा घरी. हम्म. घरी मी नसतोय, सकाळी गेलो की संध्याकाळी येतोय. हा का? हम्म. बरं ठीक आहे. वन लाईन मध्ये तुला उत्तर द्यायच्यात. आवडता रंग? आवडता रंग सगळेच आवडतात मला. रंग म्हणजे असे काय स्पेसिफिक कलर नाही? नाही. आवडता पदार्थ? आवडता माझा गुलाबजामुन. गुलाबजामुन. आवडता एखादा मराठी पिक्चर सांग. आवडता मराठी पिक्चर हुप्पा होया. हो, पाहूया का? बरं. देवाची रंग. आवडता हिरो? आवडता हिरो नाही. कोणच नाही आवडत? म्हणजे सगळी आता सगळ्यांचं बघतोय तसं असं एक ठाम धरला नाही आवडत. नाही धरला का? आवडती हिरोईन तर असेल ना ठाम धरलेली? नाही. कोणच नाही? बरं ठीक आहे. तुला लग्न काय करायचं नाही? कशी मुलगी तुला पाहिजे लग्नासाठी, जर लग्न करायचं असेलच तुला तर? मुलगी बिलगी तसं काय नाही, लग्न नाही मुलगा करत पाहिजे आपल्याला. लग्नासाठी? अहो ऐका राव तुम्ही राव, मी बरं. सांगतो राव. हा. नाही लग्न नाही करत आपल्याला. लग्न केलं लय हाल होतात. हॅलो होतात? लय हाल होतात. बरं ठीक आहे. तर खूप छान वाटलं आपल्याला करण संघ बोलून. त्याला लग्न करायचं नाही हे नवीन कॉन्सेप्ट आपण आज तिच्याकडून जाणून घेतलेली आहे. तर धन्यवाद करण तुझे. गुड मॉर्निंग मॉन्टी सर. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. आज आपण तुमची मोबाईल चेकिंग घेतोय. बर. आम्हाला आधी सांगा तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर काय आहे? माझ्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवा ना. दाखवू का? हा. ब्राईटनेस ओ, तुमचाच फोटो आहे. माझाच फोटो आहे आणि कला क्षेत्रातला फोटो आहे. हो, कला क्षेत्रातला फोटो आहे. ठीक आहे. तुम्ही शेवटचा कॉल कोणाला केला होता? म्हणजे आत्ता लास्ट आता टाइम. हा लास्ट. लास्ट टाइम मी माझ्या मुलाला फोन केला होता. माझ्या बहिणीकडे मोबाईल आहे, त्याच्यावर हा. मी शेवटचा फोन माझ्या मुलाला केला आणि त्याच्यासोबतच मी गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि शेवटचा व्हॉट्सअप मेसेज कोणाला केला तुम्ही? शेवटचा व्हॉट्सअप मेसेज रात्री तर काय कोणाला केला नाही. हा. मला वाटते शक्यतो बायकोच्या नंबरवरूनच तिला चॅटिंग करत बसलो होतो इथली इथं. दाखवा ना. पण तो सेंड नाही केला ना. आम्ही नुसतं काय करत होतो, इकडून मी बोलत होतो, ते तिकडे बघायचे आणि ते तिकडून हे करत अहो, होते. पण ते सेटवरच आहेत ना. सेटवरच आहेत पण काय गोष्टी म्हणजे नाही का. हा, आता लास्ट टाइमचा एक मेसेज केला होता. माझ्या भावाचा बर्थडे होता, मग त्याला पाठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे दिलेल्या आहेत त्याला. येस. आणि तुमचा व्हॉट्सअप किंवा इन्स्टाला ब्लॉक लिस्ट मध्ये किती लोक आहेत? ती संख्या काय आहे? एक 4-5 लोक असतील, ते पण मी केलेले नाहीत. माझ्या बायकोनं ते ब्लॉक केलेले आहेत.
तुमच्या इन्स्टाचा शेवटचा मेसेज कोणता आहे? शेवटचा मेसेज इंस्टाचा म्हणजे मी केलेला नाही, पण मला आलेलाच असेल बहुतेक. कारण ते पण दाखवू का? हा, ते पण दाखवा. एकच मिनिट. मला आलेलाच आहे. हो, तुम्हाला चालेला. हा, अरे वा वा, सकाळ सकाळ विटू माऊलीचाच आलेला आहे. हे बघा, हा. हो हो हो. शुभ सकाळचा आलेला तुमची आहे. एखादी खास मैत्रीण किंवा एखादा खास मित्र ज्याचा तुम्हाला शेवटचा मेसेज आलाय असा कधीचा आहे? खास मैत्रिणीचा मेसेज आलेला आहे, पण रिसिव्ह करता आला नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईल शिवायचं आयुष्य कसं वाटतं? मोबाईल शिवायचं म्हणजे आत्ताच्या घडीला मोबाईल हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, आपण बऱ्याच म्हणजे माझे जास्त करून फ्रेंड जे आहेत ते माझ्या अवतीभोवती नसतात, तर ते माझ्या फोनवरनंच कनेक्ट आहेत. त्याच्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त मला त्यांच्याबरोबर मोबाईल, त्यांचा फोन येण्याची मी वाट बघत असतो किंवा मी करण्याची वाट बघत असतो. त्यामुळं मोबाईल हा आत्ताच्या घडीला मला इम्पॉर्टंट आहे. तुमच्या बायको संघाची तुमची पहिली भेट हा. कशी झाली आणि कधी झाली? माझ्या बायकोची आणि माझी पहिली भेट 11 जानेवारीला झाली. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज सॉरी, मॅरेज? 11 फेब्रुवारीला. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे सांगा. लव्ह मॅरेज. हा, मग सांगा कधी झाली आणि कशी 11 झाली? फेब्रुवारीला आम्ही दोघांना पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. राष्ट्रीय सेवा योजनेचा NSSचा कॅम्प असतो, त्या कॅम्पसमध्ये आम्ही पहिल्यांदा दोघांना एकमेकांना पाहिलं. हा. 11 जानेवारीला आम्ही पहिल्यांदा पाहिलं. हा. 16 जानेवारीला आमचं प्रेम प्रकरण जुळलं आणि 1 मार्चला आमचं लग्न झालं. अरे ही वा आमची वा. 10-15 दिवसाची लव्ह स्टोरी. हो, कमी वेळात झाली म्हणजे कमी थोडक्यात. वेळात. आता आपण तुम्हाला रॅपिड फायर क्वेश्चन विचारतोय, हा. फक्त पटपट उत्तर द्यायचं. हा. तुमचा आवडता रंग कोणता? पिवळा. आवडता पदार्थ? मटण. आवडता चित्रपट? आवडता चित्रपट का? हा. माझा आवडता चित्रपट तसा नटरंग आहे. आवडता हिरो? आवडता हिरो म्हणजे मराठीतला ना? हो. माझा लक्ष. आवडती हिरोईन? आवडती हिरोईन म्हणजे तशी नाही, मला कोणती पण चालेल. कोणती पण चालेल ना. ती आपली ह्याच्यातली हिरोईन, एकता टायगर मधली हिरोईन. कत्रीना? हा. कत्रीना. लग्न आधीचं प्रेम? लग्नाआधीचं प्रेम होतं पण जुळलंच नाही. आता आहे का मग आयुष्यात? नाही ना, आता नाही. ठीक आहे. तुमच्या बायको सोबतचा एखादा फनी किस्सा? माझ्या बायको सोबतच फनी किस्सा भरपूर आहेत. कारण काय होतं की आमच्या दोघांचं बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट जी तिला आवडते ती मला आवडत नाही, जी मला आवडत नाही ती तिला आवडते. आणि त्याच्यामुळं काय होतं, आम्ही कधी चांगलं बोलत असताना कधी भांडणाला घुसून सांगता येत नाही, आणि कधी भांडणं करता करता कधी हसर सांगता येत नाही. त्याच्यामुळं लय. बरं, ठीक आहे. तुमचा एखादा फॅन मुवमेंट म्हणजे तुम्ही कुठेतरी गेलाय आणि तुम्हाला तुमचा फॅन येऊन भेटलाय, असा फनी मुवमेंट आहे का कोणता? हां, म्हणजे असं रोज ट्रॅव्हलिंग वगैरे करत असताना कुठं हॉटेलला वगैरे थांबलो चहा वगैरे घ्यायला, तर तिथं बरीचशी लोक अशी ओळखतात, पण काय होतं की ते घाबरतात. आणि ते मग माझ्या बायकोचं लय आजूबाजूला लक्ष असतं. ते म्हणते, अहो बघा ना तो, ते मग कसं बघतात आपल्याकडे, हा त्यांना ओळखलंय आपल्याला, मग नाही का. मग ते जरा अजून असं एक प्रेरणा देतं की याला चला आपलं काम पोचतंय लोकांना, आपण जिथं जाईन तिथं लोक आपल्याला ओळखतात, याचा अर्थ आहे कुठेतरी काय. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच सर, आम्हाला वेळ देण्यासाठी. थँक्यू. हो. गुड मॉर्निंग सरपंच, कसे आहात? गुड मॉर्निंग. मी खूप छान आहे. आता आपण आपली मोबाईल चेकिंग घेणार आहोत. आता आम्हाला सांगा, तुमच्या मोबाईलचं वॉलपेपर काय आहे? माझ्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवा, प्रेक्षकांना दाखवा. माझ्या मोबाईलचा वॉलपेपर आहे सरपंच स्वतः. तुमचाच फोटो आहे का? हो. ठीक आहे. तुम्ही शेवटचा कॉल कोणाला केला होता? म्हणजे आज का काल? आत्ता. नाही, सकाळपासून अजून कॉल कोणालाच नाही केला. आणि तरी शेवटचा कॉल कोणाला आहे तुमच्या फोन मध्ये? शेवटचा कॉल माझा आहे जे आमचे गार्डनचा ग्रुप आहेत, गार्डनला जे आमचे असतात ना व्यायाम करणारे सकाळचे, त्यांना केलेला आहे, गायकवाड सर म्हणून. ओके ओके. तुमचा शेवटचा व्हॉट्सअप मेसेज कोणाला केलाय तुम्ही? शेवटचा व्हॉट्सअप मेसेज माझ्या ड्रायव्हरला आहे. ड्रायव्हरला आहे तुमच्या? आता माझा ट्रान्सपोर्ट धंदा आहे ना. हा. तुमच्या ब्लॉक लिस्ट मध्ये व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला किती संख्या आहे? व्हॉट्सअपला ब्लॉक लिस्ट मध्ये कमीत कमी 1-2 असेल. फक्त 1-2? हो. चांगली गोष्ट आहे. तुमच्या इन्स्टाचा शेवटचा मेसेज तुम्ही कोणाला केला? इंस्टा मी वापरतच नाहीये.
त्याच्यामुळं मेसेजचा विषयच नाही काय. ठीक आहे. तुमची एखादी खास मैत्रीण किंवा खास मित्र ज्याचा तुम्हाला मेसेज आल्यावर खूप बरं वाटतं, आहे ना. कोण आहे? नाव सांगायचं का? नाही, पब्लिक करायचं की नाही हा तुमचा डिसिजन आहे. नाही, आहे ना, खास मैत्रीण पण आहे आणि खास मित्र पण आहे, पण ठीक. आता तो माझा प्रायव्हेट विषय आहे. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल शिवायचं आयुष्य कसं वाटतं? म्हणजे मोबाईल ज्या दिवशी वापरत नाही त्या दिवशी ना हा. खूप छान वाटतं, कारण वर्षातून मी दर 6 महिन्याला आमचा एक AMC कोर्स असतो, त्या कोर्सला जातो आणि तिथं 5 दिवस मोबाईल जमा केले जातात. तर त्या 5 दिवसामध्ये फक्त वर्तमान काळामध्ये मी जगत असतो. हो. तर मोबाईलचं आयुष्याचं ते मला खूप छान वाटतं की बाबा 5-5 दिवस जर मोबाईल जवळ नाही हम्म. आणि रोज सकाळी उठल्यानंतर 2 तास नेट चालू करत नाही आणि झोपायच्या अगोदर 2 तास नेट बंद असतं माझं. ठीक आहे, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. तुमच्या बायकोचा आणि तुमची पहिली भेट कुठे झाली होती? आधी तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज आहे सांगा. माझं अरेंज मॅरेज आहे. तरी भेट कुठे झालती आणि कशी झालती? मी तिला पाहायला गेलतो त्या टायमाला भेट झाली पण बोलणं नव्हतं झालं. मग असंच हो बोलले तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला एक रॅपिड फायर क्वेश्चन विचारणार आहोत, त्याचं फक्त पटपट पटपट उत्तर द्यायचे. ओके. तुमचा आवडता रंग कोणता? पिंक. आवडता पदार्थ? मासवडी. आवडता चित्रपट अजय देवगणचा आहे. कोणता आहे? ते नाव नाही आठवत पण ते नाही काय जीता था जिसके लिए एक ओके ऐसी ओके लड़की थी. ओके. फूल और अंगारे? नाही, फूल और काटे? दिलवाले. दिलवाले दिलवाले. ओके ओके. आवडता हिरो? अजय देवगण. आवडती हिरोईन? हिरोईन नाही आवडत मला पण चित्रपट पाहतो आणि तसं जर म्हणायला गेलं तर मग तब्बू. तब्बू. अजय देवगणची तब्बू. लग्न आधीचं प्रेम लग्न आधीचं प्रेम आहे ना. आहे ना? हो. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच तुमचा एवढा वेळ देण्यासाठी. तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. गुड मॉर्निंग छोट्या हत्ती. गुड मॉर्निंग. आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला, हम्म. त्याचं फक्त फास्ट उत्तर द्यायचं. ओके. हम्म. तुम्ही शेवटचा कॉल कोणाला केलता? आदित्य. शेवटचा व्हॉट्सअप मेसेज? आदित्यच. तुमच्या ब्लॉक लिस्टची संख्या इन्स्टा आणि VP ला? 0. 0. इन्स्टाचा शेवटचा मेसेज? अननोन पर्सन होता. मोबाईल शिवायचं आयुष्य तुम्हाला कसं वाटतं? नाही. जगूच नाही शकत. हा, नाही, गरजेचा आहे मोबाईल, त्यामुळं मोबाईल तर गरजेचाच आहे आजकाल. ठीक आहे. तुमची एखादी खास मैत्रीण किंवा खास मित्र ज्याचा तुम्हाला लास्ट मेसेज आलाय आणि तुम्ही ते बघून हसलाय? लास्ट मेसेज गुगल पे. ओके ओके. आता टॉप सिक्रेट्स. तुमच्या बायको संग तुमचं लव्ह मॅरेज झालं का अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज मॅरेज. पहिली भेट कधी झाली होती? पहिली भेट आमची लहानपणापासून होती, ती माझ्या शेजारीच राहिलं होती. मलाच माहिती नव्हतं हिच्याबरोबर लग्न होईल म्हणून. म्हणजे आमच्या एरियातच राहिलं होती, आम्ही कॉलेजला पण जवळजवळच होतो. माहिती आणि नाही. लग्न आधीचं प्रेम? नाही. नाहीच. ठीक आहे, ठीक आहे. आता रॅपिड फायर क्वेश्चन्स. आवडता रंग? ब्लॅक. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ वडापाव. आवडता चित्रपट? बनवा बनवी. आवडता हिरो? गोविंदा. आवडती हिरोईन? करिश्मा कपूर. लग्न आधीचं प्रेम तुमचं नाहीच आहे म्हणताय तुम्ही. हम्म. ठीक आहे. तुमच्या बायको सोबतचा तुमचा फनी किस्सा? फनी किस्से रोजच होत असतात आमचे, काय सांगणार आता. हां, एकदा आम्ही शेतामध्ये गेलो होतो, तुरीचं बी लावत होतो. मी 2 बी लावत होतो एका खड्ड्यामध्ये. बायको म्हणली 2 का लावताय? मी म्हणलं 1 नाही उगवलं तर दुसरं उगवल. मग नंतर बायको लावत होती 3 बी. मी म्हणलं तू 3 का लावती? ती म्हणली दुसरं नाही उगवलं तर तिसरं उगवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो पिंटू शेठ, काय म्हणताय, कसं चाललंय सगळं? नमस्कार. एकदम निवांत चालेल, काय टेन्शन नाही. हा, आपण आता तुमची मोबाईल चेकिंग घेणार आहोत. तर पहिले आम्हाला सांगा तुमच्या मोबाईलचं वॉलपेपर काय आहे? माझ्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवणं गरजेचंच आहे का? हो, गरजेचं आहे, गरजेचं आहे. आपल्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे. बरं, आता काय, आता दाखवायचं म्हणल्यावर दाखवतोच. हा. हे बघा, वा 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 वा. नीट बघा. लाईव्ह टच करा टच त्याच्यावर. करा ते. त्यांचं आता नुकतंच लग्न झालंय, तर त्यांच्या बायको संगचा फोटो त्यांनी वॉलपेपरला ठेवलेला आहे. ओके. तर त्याच्यातून त्यांचं बायको प्रेम दिसतं. आता लग्न झाल्यावर सगळेच नवरे बायकोचे फोटो ठेवतात, ठेवायच नाही, लागतात. नाही, पर्यायच नसतो. पर्याय नसतो. बरं, ठीक आहे. शेवटचा कॉल कोणाला केला तुम्ही? आता जस्टच बायकोला गेला. शेवटचा पर्याय शेवटी. नाही म्हणजे काय आलं, आता शूटला आलो आणि तिने जाताना सांगितलं होतं का पोचलं फोन करा म्हणून. आता जस्ट तिचा फोन करून आलो. वॉर्निंग.
ओके ओके वॉर्निंग एवढं बी नाही एवढं नाही, आपलं नॉर्मल. घाबरता म्हणजे तुम्ही त्यांना. नवऱ्याला आता काय जाऊ द्या आता पुढचा शेवटचा विषय. व्हॉट्सअप मेसेज कोणाला केला तुम्ही? बायकोला गेला. अहो फोन केला ठीक आहे ना, मेसेज पण तिलाच करायचं का? सकाळी व्हॉट्सअपचा मेसेज शेवटचा तिला गेलता, परत मला कुठला मेसेज आला. आता आम्हाला सांगा, ब्लॉक लिस्ट मध्ये किती संख्या आहे तुमची? 18. 18. तुम्हाला माहितीये का? हा, मीच ब्लॉक केलं म्हणलं, मलाच माहिती असतं ना. नाही आम्हाला माहित नव्हतं ना आमची, म्हणून तुम्हाला नाही नाही, विचारलं. कारण सिलेक्टिव्ह पीपल आहेत ते, जे मला ब्लॉक करायचे. आणि इन्स्टाचा शेवटचा मेसेज कोणत्या मुलाचा किंवा कोणत्या मुलीचा आलता तुम्हाला? इंस्टाचा शेवटचा मेसेज तुषार म्हणून मित्र आहे माझा, त्यांनी मला रील पाठवली होती, त्याचा हा. मेसेज आला शेवटचा. ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर मोबाईल नसला तर तुमचं आयुष्य काय होईल? एक दिवस तुमच्याकडून मोबाईल काढून घेतला तर? तसं हो म्हणजे काय होणार नाही, पण ऍक्च्युली माझ्यासोबत तसं झालेलं आहे. एक दिवस आमच्या एरियातली पूर्ण इंटरनेट सेवा बंद झाली. त्यावेळेस फोन काही चालत नव्हता, कॉलिंग पण नव्हता आणि व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडिया पण नव्हता. दिवसभर असं भाण्याभाण्यागत हिंडत होतो नुसता. टीव्हीला पण रेंज नव्हती, सगळंच बंद करून टाकलं होतं. काय माहित काय झालं, दिवसभर नुसता ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात एवढंच करत होतो. येड लागायची बारी आली मला फार फक्त. तुमच्या एखाद्या खास मैत्रिणीचा किंवा मित्राचा मेसेज जो तुम्ही अजूनपर्यंत लक्षात ठेवलाय असा? हा, तसं एक होती, एक कॉलेजची मैत्रीण होती. हा, मी आता खरं ते सांगायचं, ठीक आहे, हा बोला की, आम्ही पुढे काय ती बोलतोय? 2 वर्षापूर्वी तिने एक लास्ट टाइम मेसेज केला, त्याच्यावर काय अजून आमचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. गर्लफ्रेंड होती का? नाही नाही नाही, एक ठीक आहे, म्हणजे वर्गातली मैत्रीण होती आमची. ठीक आहे ठीक आहे. तुमचा आवडता रंग कोणता? लाल. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ चिकन 65 आणि वा वा. गुलाबजाम आणि पेढे. सगळेच युनिक येते. हा. आवडता चित्रपट? मुळशी बॅटन. आवडता हिरो? आवडता हिरो ओम बुतकर. आवडती अजून heroine? आहेत ओम बुतकर आहे. तुम्हाला नाव लक्षात येतील असं पटकीने सांगा, आपण रॅपिड फायर क्वेश्चन विचारतोय. बरं चला ओम बुतकर हा. धरून चला. आवडती हिरोईन? साई पल्लवी. लग्नानंतरचं प्रपोज? लग्नानंतरचा प्रपोज मी फक्त बायकोलाच गेलाय अजून. आणि लग्न आधीचे किती प्रपोज आहेत? नमस्कार. कृपया हा प्रश्न विचारू नका. ठीक आहे चला जाऊ दे, तुम्हाला आम्ही सोडून देते. तुमच्या बायको सोबतचा फनी किस्सा? पण एक किस्सा म्हणजे मला बायकोला काय नावाने हाक मारायची हे कळत नव्हतं. मी तिला सारखं ए ए ए म्हणायचो. ती मला एकदा जोरात म्हणली होती, माझं नाव विद्या आहे, मला विद्या म्हणायचं. ओके म्हणलं, एवढ्या जोरात सांगते म्हणलं, हो विद्याच म्हणतो. ठीक आहे. आता आम्हाला सांगा, तुमच्या एखाद्या मुलासंगचा फनी किस्सा किंवा एखाद्या शूट संघ किंवा कोणत्या तुम्ही सेटवर गेलाय किंवा एखाद्या फॅनची फनी मुवमेंट? फॅनची फनी मुवमेंट सांगायचं झाले तर मी अगोदर पण माझा चॅनलला पॉडकास्ट झाला, त्यावेळेस पण फॅनची फनी मुवमेंट सांगितली होती. ह्यावेळेस मी आहे ना एक किस्सा सांगतो. मी लहान असताना मी आणि माझा मित्र अविनाश शिवारे, अजून पण तो माझा मित्र आहे चांगला, आम्ही दोघं घाटात बैलगाड्या बघायला गेलो होतो. आणि बैलगाडा बघायला गेला असताना जिथून आपण गाडी सोडतो तर त्या गाड्या सोडायच्या टोकावर मी आणि माझा मित्र थांबलो होतो. आणि बैलगाडा जुंपून सोडला, पुढचं कांड पळालं पण मागचा गाडा फिरायल्यामुळं आम्ही जे मागं थांबलो होतो ते सगळे तितर बितर झालो, इकडे तिकडे पळालो. आणि मेन गोष्ट, माझ्या शेजारून माझा मित्र कधी गायब झाला हे मला माझंच कळलं नाही. माझ्या शेजारी एक माणूस उभा होता, सेम त्या मित्रासारखा शर्ट त्याने घातला होता. मी त्याच्या शर्टाला पकडले आणि तो जिकडे पळल मी त्याच्या मागं पळतोय. तो माणूस पुढून मला म्हणतो, अरे सोड की. म्हणलं याचा आवाज काय वेगळा येतोय. त्याच्याकडे बघितलं, अरे म्हणलं ह्यो माणूस वेगळा. आणि नंतर तो मला मित्र म्हणला, कसं वाटलं? म्हणलं गॅप कसा वाटलं म्हणतो. ठीक आहे, आता खूप क्वेश्चन झालेत. एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला. तुमच्या बायकोचं आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. ठीक आहे, आता नुकतंच लग्न झाले, सो त्यांची आणि तुमची पहिली भेट जेव्हा झाली होती तेव्हा काय बोलणं झालं किंवा काय झालं तुमचं? पहिली भेट झाली तेव्हा म्हणजे जास्त काय बोलणं नव्हतं, कारण जास्त ओळख नव्हती. आणि तिला फक्त मी एवढं सांगितलं होतं, बाई मी असं काम करतोय आणि मी चित्रपट क्षेत्रात, फिल्म क्षेत्रात काम करतोय. तुला जर मी खरंच आवडत असेल, माझं काम आवडत असेल तर माझा विश्वास ठेव. मी तुला एवढा विश्वास देऊ शकतो की मी तुला कधी अंतर देणार नाही किंवा
कोणासंग कधी अंतर कधी नाही कधी उपाशी ठेवणार नाही. जे असेल ते आपण दोघं मिळून आणि दोघांनी चांगला संसार करून हे कर. म्हणजे तुम्ही चिकन खाल्लं तर तिने पण चिकनच खाल्लं पाहिजे हा असं. ते खाते चिकन ते चिकन बिकन सगळं खाते. हा का? चांगली गोष्ट आहे. ठीक आहे ठीक आहे, चला थँक्यू सो मच. थँक्यू. गुड मॉर्निंग बंड्या. गुड मॉर्निंग. आता आपण तुमची मोबाईल चेकिंग घेणार आहोत. हा. बरं मोबाईल चेकिंग का बरं आम्हाला घ्या तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवा. वॉलपेपर होय हा कशाला उगच दाखवायचा का हा दाखवा दाखवा. बघा बदलत राहतं बदलत काय वॉलपेपर नाही काय नाही बदलत राहतंय Okay, बघा. तुम्ही शेवटचा कॉल कोणाला केला होता? शेवटचा कॉल घरी केला होता रात्री. कोणाला? भावाला केला होता. ठीक आहे ठीक आहे. तुमचा शेवटचा व्हॉट्सअप मेसेज कोणाला केलता तुम्ही? व्हॉट्सअप मेसेज माझा शेवटचा काल परवा दिवशी केला होता मी. केलता आता दाखवा. गर्लफ्रेंडला केला होता. तुमच्या व्हॉट्सअपला आणि इन्स्टाला ब्लॉक लिस्ट मध्ये किती जण आहेत? नाही एकही नाही ब्लॉक लिस्टला माझ्या एकही नाही. व्हॉट्सअपला इंस्टाला नाही. वा 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 वा. हा आणि तुमचा इन्स्टाचा शेवटचा मेसेज कोणाला केला तुम्ही? इंस्टाचा शेवटचा मेसेज गर्लफ्रेंडलाच होता. मोबाईल शिवायचं आयुष्य तुम्हाला कसं वाटतं? एकदम भारी एकदम खतरनाक. मला तर कधी कधी असं वाटतंय ना ही जी मोबाईल आहे ना हे सगळं म्हणजे आता टाकून द्यावं ते आपला डबडा नसते का 700-800 रुपयावाला ती घ्यावा. पण आता कसं आहे सोशल मीडियामुळे थोडं बघण्यामुळे मग ते मग तुम्ही गर्लफ्रेंडशी कसं बोलणार? आम्ही होय आता तुम्ही लावा फोन एका दिवशी सांगतो तुम्हाला कसं बोलत असते ते. ठीक आहे ठीक आहे. तुमची एखादी खास मैत्रीण किंवा खास मित्र ज्याचा तुम्हाला शेवटचा मेसेज आला होता आणि तुम्हाला ते बघून लई बरं वाटलं? मित्र म्हणजे मला मॉन्टीचाच मेसेज आला होता. मॉन्टी मित्र आहे तो शूटिंग आणि ती चांगला मेसेज कोणता होता की शूटिंगच्या तारखा होत्या त्याच्यात. ठीक आहे ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारतो, बरोबर. पटपट उत्तर द्या. बरोबर. तुमचा आवडता रंग? ब्लॅक. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ रबडी. आवडता चित्रपट? चित्रपट सेम टू सेम. आवडता हिरो? किशोर कदम. आवडती हिरोईन? छाया कदम. लग्न आधीचं प्रेम? लग्नाआधीचं प्रेम आता प्रेमच नाही वाटतंय का तुम्हाला माझ्याकडे बघून आणि लग्न वाटतंय का? लग्नानंतरचा प्रपोज? प्रपोज काय नाही लग्न झालं नाही माझं अजून काय विचारताय. लग्न नाही झालं का? बघा पोरगी आहे का एखादी? तुमचं लव्ह मॅरेज झालं का अरेंज मॅरेज का लग्न झालंच नाही? लग्न झालं नाही ना. ठीक आहे. तुमच्या गर्लफ्रेंड संघाचा एखादा फनी किस्सा? फनी किस्सा आता असे किस्सा काही नाही तसा. फनी दिसलं जरी फनी असलं तरी माझ्या आयुष्यात फनी काहीच नाहीये. तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? फक्त मला एवढं पाहिजे की म्हणजे समजून घेणारी पाहिजे की मला तिने शूटिंग करू दिली पाहिजे एवढंच पाहिजे मला. बाकी तिनं काही नाही केलं तरी हरकत नाही. आणि तुमच्या फॅन संघ एखादा फनी मुवमेंट असेल असा कोणता आहे का तुम्ही सांगू शकता? नाही फनी मुवमेंट असे भरपूर आहेत फनी मुवमेंटचं. पण आता ती कॅमेरा पुढे सांगू का नको असं झालंय. नाही सांगा सांगा. नाही, पण एखादा आता ती- सांगा, आठवून सांगा. आता जाऊ द्या फनी मुवमेंटचं काही नका. ठीक आहे. थँक्यू सो मच बंटी सर. थँक्यू. परत एकदा आपण घेऊन आलो आहोत प्राजू मॅडमचे काही सिक्रेट. नमस्कार. तर मॅडम क्विकमध्ये 1 लाईन रॅपिड फायर म्हणू शकतो आपण. 1 लाईन आन्सर द्यायचं तुम्हाला. आवडता रंग? ब्लॅक. आवडता पदार्थ? मंचुरियन. आवडता चित्रपट? धुरंधर. लेटेस्ट आत्ताचा? आत्ताचा. आणि त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर नटरंग. नटरंग. ओके. आवडता हिरो? धनुष. आवडती हिरोईन? श्रीदेवी कपूर. लग्नाआधी आहे तुमचं लग्न नाही लग्न नाही झालं? झालं. ओके अजून ओके. लग्न नाही हा. झालं. कसा मुलगा हवाय लग्नासाठी? या फील्ड मधला की आउटसाइड फील्ड? नाही या फील्ड मधला नकोय मला. त्याचं ऑलरेडी काहीतरी सेट असेल, ऑल परफेक्ट काहीतरी असेलच, बट मला माझ्या फील्ड मधला नकोय. अच्छा. एखादी फॅन मुवमेंट फनी किस्सा जो तुमच्या एकदम लक्षात राहण्यासारखा आहे? हो एक शो होता नाटकाचा. त्यावेळेस म्हणजे माझ्या जे कोऑर्डिनेटर्स होते किंवा आमची टीम होती त्यांचा शो होता नाटकाचा. सो आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यांनी असंच डायरेक्ट एक सपना कॅरेक्टर आहे माझा एका ह्याच्यात. तर त्यांनी डायरेक्ट आवाज दिला, ए सपना ए सपना. मला पहिले कळलंच नाही.
मग नंतर मला रिअलाइज झालं अरे माझ्या त्या सिरीज मधलं माझं नाव आहे. सो त्यांनी त्या नावाने मला हाका मारतात ते कधीपासून, ते पण त्यांनी मला 8-10 वेळा हाका मारली असेल. आणि नंतर मला रिअलाइज झालं, मग ते फोटो काढायला आले माझ्याकडे आणि मग ते जरा चांगली मुवमेंट झाली ती. अच्छा, ओके. हा. तर आता तुम्ही अनेक सिरीज मध्ये काम करताय, हो. तर एखादं तुमचा असा फेवरेट को ऍक्टर मेल फिमेल कोणी चालेल की शूट करायला तुम्ही खूप कम्फर्टेबल असता? को ऍक्टर माझा एक मूवी झाला होता फर्स्ट शूट, त्यात एक जान्हवी नावाची को ऍक्टर होती माझी. ओके. सो ती कम्फर्टेबल होते मी तिच्या संग खूप. आता जे इतर अनेक तुम्ही आपल्या आदर्श मराठी सुद्धा शूट करताय, आदर्श मराठीमध्ये अजून काय कोण कम्फर्टेबल झालं नाही का नाही, शूटला? तसं नाही, इथं पण कम्फर्टेबल आहे, हा. बट एक कम्फर्ट झोन असतो किंवा मैत्रीचा किंवा काय अच्छा, ते. ओके. आपल्या आदर्श मराठीच्या सेटवरचा एखादा फनी किस्सा तुमच्या सोबत झालेला? फनी किस्सा लास्ट शेड्यूलला जेव्हा आलो होतो आपण, हम्म. त्यावेळेस काही डायलॉग्स होते ते डायरेक्ट सरांनी उडवले माझे. ते फनी नाही म्हणता यायचं, बट मला ते घेतच येत नव्हते. अच्छा, ओके. आपल्या आदर्श मराठी सिरीज मध्ये आता तुम्ही काम करताय, हो. याच्या अगोदर पण केलेलं आहे तुम्ही, तर इथलं कुठल्या आर्टिस्ट सोबत तुम्हाला काम करायला म्हणजे कम्फर्ट असतं तुम्ही आणि मजा येते तुम्हाला काम करायला? ऍक्च्युली ते नाही ऍक्टर आहेत किंवा ते काम पण नाही करत सिरीज मध्ये. राज वाडेकर सर, त्यांच्या संग असल्यावर किंवा त्यांच्या संग बोलल्यावर मी कम्फर्टेबल असते त्यांच्या संगच. ते ऍक्टर नाही, ते काम नाही करत ऍज ऍक्टर, बट ते आता डायरेक्टर DOP सगळेच आहेत. अच्छा, मग तुम्ही डिरेक्टर सोबत कम्फर्टेबल आहे का? Yes, ओके. तर खूप हुशारीने तुम्ही उत्तर स्मार्टली दिलेली एकदम. तर धन्यवाद परत एकदा तुमचे. परत एकदा नवीन व्हिडिओसह नवीन काय तुमचे सिक्रेट रिव्हील करण्यास आपण भेटूयात. Yes, धन्यवाद. thank you.